काँग्रेसने केलेल्या गुंगीगुडियाच्या ट्विटवरून राजकारण पेटलं होतं. यावर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली बाजू मांडली आहे. गुंगीगुडिया असं बोललं नसून असं ट्विट करण्यात आलं होतं. सुनेत्र पवारांबद्दल बोलण्याचं उद्दिष्ट वेगळं होता. मात्र जर जनमानसात चुकीचा संदेश गेला असल्याचं खेद व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळांनी दिलंय. आमच्या प्रतिनिधींनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बातचीत केली आहे. आयएनसीच्या ट्विटर हँडलवरून गुंगी गुडिया ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, म्हणजे पोस्ट झाल्यानंतर बराचसा गदारोळ झाला आणि हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. दादा, ते पोस्ट आली आणि त्याच्यानंतर फार महाराष्ट्र पेटून उठला. या संदर्भात याचे 3-4 भाग आहेत. पहिला भाग तर हे ट्विट जे आहे हे कोणत्या व्यक्तीने केलं नसून हे INC महाराष्ट्र या AICCच्या महाराष्ट्र ट्विटर हँडलच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि या ट्विटमधला जो गुंगी गुडिया नावाचा जो संदर्भ आहे, हा संदर्भ एक राष्ट्रीय राजकारणातला एक वाक्यात उपयोग आहे. राम मनोहर लोहियांनी इंदिरा गांधींवर टीका करत असताना सर्वप्रथम हा शब्द वाक्यात उपयोग वापरला आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी त्या आरोपातून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. थेट दुर्गा आणि आयर्न लेडी ऑफ द इंडिया इथपर्यंत इंदिरा गांधींचा ही मदल केली. त्यामुळे हा एक ऐतिहासिक संदर्भ आहे आणि या संदर्भाच्या अनुषंगानं हा शब्द जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. जर त्या पद्धतीचं मत तयार होत असेल, सार्वजनिक सामाजिक समाजामध्ये जर गैरसमज होत असेल, तर त्या गैरसमजाच्या अनुषंगानं, या मिसकम्युनिकेशनच्या अनुषंगानं मी या संदर्भात खेद देखील पक्षाचा अध्यक्ष या निमित्ताने मी व्यक्त केला. त्याबाबत जर समाजामध्ये गैरसमज पसरत असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो, असं प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह मी मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा.